वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आणि भोग आणि या भोगापासून मुक्ती याच विषयासंबंधात सांगितलेले होते. समर्थाने उपदेश तसं केलेले होते की आम्ही सगळी मंडळी सुखी व्हावी या अपेक्षा सुख यावं आपल्या जीवनात या अपेक्षेने चालत असतो. आमच्या मनासारखं कधी घडत नाही, हीच सगळ्यात मोठी दुःख आम्हाला देवाने काय दिलेले आहे यापेक्षा जे दिलेले आहे ते आमच्या मनासारखं नाही आहे. आपल्या मनासारखं तो दिलेले नाही आहे, ह्याचा तक्रार आहे आमच्याकडे. आम्हाला मिळालेले ह्याच्याबद्दल तक्रार नाही आहे, जो देणार आहे ना त्याच्याबद्दलच मुळात तक्रार आहे. मला हेच का दिला. पण या तक्रारीच्या मुळात जर आपण शिरलो, मला दुःख का, यापेक्षा माझ्या शेजारी सुखी का, याचा मला जास्त दुःख आहे. आपलं दुःख आपण सोसायला तयार आहोत, परंतु जगात कोणी सुखी असता कामा नये. सगळे माझ्यासारखे असतील तर मी अजूनही पाताळात जायला तयारी आहे, असा माणसाचा स्वभाव आहे. माझ्यासारखे सगळ्यांनाच दुःख आणि माझ्यापेक्षा अधिक जर असेल, देवा अजूनही मला दुःख दिला तरी पचवायची माझी तयारी आहे. परंतु माझ्याकडे नाही ते दुसऱ्यांना कोणाला दिला तर मला ते सहन होणार नाही. जसं आजकाल कामगार युनियन नसतात, तुम्ही पाहिलात की नाही माहीत नाही, मी लांबून वाचत असतो, पाहत असतो त्यांच्याकडे. त्या युनियनमध्ये तुम्ही श्रीमंत व्हा, कष्ट करा, सुखी व्हा असं कधीच उपदेश करत नाही. त्या कामगारांना नेता जो असतो आपल्या सदस्यांना कधीही तो मोठा व्हायला पाहिजे, श्रीमंत व्हायला पाहिजे, सुखी व्हायला पाहिजे असं कधीच म्हणत नाही. तो आपला जो दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचं उदात्तीकरण करत असतो. आणि आपण असे दुःखी असताना जो मालक आहे तो हरामखोर आहे, त्याला शिव्या देण्यात ते धन्यता मानतात. आणि हा मालक जो आहे तुमच्या कष्टावर मोठा झाला आहे आणि याला मोठं होऊ द्यायचं नाही. तुम्ही कारखाना बंद पाडा, तुमचा हक्क आहे ते. का? याच्या एक एक रुपये नफ्यामध्ये तुमचं घाम आहे. असं नाही सांगत तो कधीही, अरे तुझ्या संसारात तू जे खर्च करतोयस हे वायफळ जाते आणि ते खर्च कमी कर. तू दारू पितोयस ते दारू पिऊ नको, घर दुःखी होईल. अनाठाई खर्च करतोस ते करू नको. आणि 2 पैसे वाचवून आपण ही छोटासा उद्योग व्यवसाय सुरू करायला पाहिजे. असा एक तरी कामगार युनियन नेत्याने कधी आपल्याला सांगितलं का तुम्ही असा मालक व्हायला पाहिजे? तो मोठा कारखाना गाठलाय मालक, आपण छोटा का होईना थोड्या वर्षांनी एक कारखाना सुरू करायला पाहिजे असं म्हणतो. नाही नाही नाही, असं कधीच नाही. ह्याचा खोड मोडल्याशिवाय राहायचा नाही, यावेळी ह्याचा खोड मोडायचंच म्हणतो. आणि आमच्यात ती कशी आहे, एक बकरी ब्याह म्हटले की बाकी सगळे, जसं की मी नेहमी म्हणत असतो चेष्टेने, बकऱ्यांचा कळप जात असतो, दोघे चेष्टेने बकरींची मजा बघूया म्हणतात. आणि एक रशी धरतात रस्त्याला आडवा, किती 1 फूट अंतरावर. पहिला आलेले बकरी इकडी तिकडी बघून शेवटी कोणीकडे जायला रस्ता भेटेना उडी टाकते त्याच्यावर. रशी जे धरलेले 1 फूट जमिनीपासून 1 फूट अंतरावर धरलेले त्याला उडी टाकते. ती उडी टाकलेले बघून दुसरी टाकते, तिसरी टाकते. नंतर रशी काढून घेतले. पाठीमागून येणारी तिथे आले की उडी टाकायचं जायचं. त्यांना एवढंच माहिती आहे आपल्या पुढच्यानी उडी टाकले म्हणजे आपण टाकलेच पाहिजे. कारण असो किंवा नसो, कारण आता नष्ट झालेले तरी सुद्धा मागून येणारी सगळी उडी टाकतात. तशी आमची अवस्था संसारात झालेली. एकांचे बघून एकांची, आमची अपेक्षाही आमची स्वतःची नाही आहे.
शेजाऱ्याने काहीतरी आणलं म्हणून आमच्या मनात अपेक्षा निर्माण झाल्या, अन्यथा आमच्या स्वप्नात सुद्धा काही अपेक्षा निर्माण झाल्या नसत्या. शेजाऱ्याने काहीतरी केले म्हणून मला करायची इच्छा झाली, अन्यथा माझ्या मनात काहीतरी करायची इच्छा स्वप्नात सुद्धा नव्हता. म्हणजे हे दुःख कोणीही आम्हाला दिलेले नाही आहे, आम्हीच इकडून तिकडून गोळा करून आणलेले आहोत. आम्ही म्हणतो की हे दुःख आमच्या घरात नको. मग हे दुःख सोडले, दुःख काढून टाकले तर या संसारात आहे काय? भगवंतानी संसाराची वर्णनच केलेले असद्य जड दुःखम. संसार असत्य आहे, जड आहे आणि दुःखमय आहे. म्हणजे मी लोखंड तयार करण्याच्या कारखान्यात जाऊन, जिथे स्टील तयार करतात त्या कारखान्यात जाऊन मला 1 तोळं सोनं दे म्हणणं जितकं अनुचित असेल तितकंच अनुचित या संसारातनं सुख मागण्यात आहे. तेवढीच अनुचितता ह्या संसारातील सुख मागण्यात. पावलोपावली दुःख आहे असं आपण म्हणतो. दुःख आहे की आपण म्हणतो त्याला. मग दुःखच जर तिथे असेल तर तो सगळ्यांनाच दुःख वाटायला पाहिजे होता. तो सगळ्यांना नाही वाटत दुःख, मलाच का वाटते? संसारात पावलोपावली प्रत्येक गोष्टीत जर दुःख भरलेलं असेल. मिरचीची झाड आहे, मिरचीचे झाड एकाला मिरची नको आहे, त्याला डॉक्टरने सांगितले मूळव्याध झालेले आहे, तू तिखट खाऊ नको. तो आयुष्यभर मिरचीचा द्वेष करतो. त्याला सबळ कारण आहे. आणि तो द्वेष करतो म्हणून सगळ्यांनी काय मिरचीवर बहिष्कार टाकले का? नाही आहे. मिरची त्याला नको आहे, ह्याला का नको आहे? कारण त्याला नको आहे त्याला कारण आहे, ह्याला काही कारण नाही ना. याला आवड आहे. मिरची म्हणजे अँटीबायोटिक आहे म्हणतो. मला 2 घास जास्त जेवण जाते आणि 2 तास आधी भूक लागते मिरची खाल्ल्याने, असं ह्याला वाटतं. म्हणजे मिरचीचा दोष काहीही नाही आहे, दोष मिरचीजवळ जाणाऱ्यांचे. म्हणून संसारातील दुःखात कुठलाही दोष नाही आहे किंवा संसारात दोष नाही, विषयांमध्ये दोष नाही आहे. त्या विषयांजवळ जाणाऱ्यांमध्ये दोष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आपली जे पूर्वाग्रह आहेत, पूर्वाग्रह जे आहे हीच दोषपूर्ण आहेत. माझ्या मनासारखा नाही, हे असं असायला हवं होतं पण असं नाही, असं मी जे पूर्वाग्रह मनात धारण केलेले त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट मला चांगले दिसेना. आमची आग्रह एकसारखे पण राहत नाही. आमची पूर्वाग्रह हे बदलत राहतात. आमची आग्रह हे बदलत राहतात. सकाळी ज्याला मी चांगलं म्हटलं होतं दुपारी त्याला बदमाश आहे म्हणतो. त्यामुळे तो चांगला होता सकाळी, आता दुपारी खराब दिसायला लागला. आणि सकाळी जो खराब होता संध्याकाळी त्याच्याबरोबर जेवायला आहेत. बघा ना तुम्ही. परवा दोघेही मारामारी केलेले होते, आता दोघेही एका हॉटेलात एका टेबलवरच आहेत. आणि ग्लासही एकच आहे, बॉटलही एकच आहे दोघांमध्ये. इतकी दोस्ती झाली. परवा 2 ताटात दोघेजण जेवायला तयार नव्हते, आता एका ताटात दोघेही जेवायला तयार झाले. का? एकच ग्लास एकच बॉटली असल्या कारणाने ते 10 माणसं सुद्धा चालतात. आग्रह बदलला ना, पूर्वाग्रह बदलला. जगात दुःख दुःख देत नाही लोकांना. लोकांना दुसऱ्यांचं सुख, दुसऱ्यांची आग्रह, दुसऱ्यांना पाहून आपले आग्रह बदलतात आणि ते आम्हाला पीडादायी ठरतात. कारण दुःख आहे ना, हे केवळ दुःख नाही, त्या दुःखाच्या पोटात थोडासा सुखही आहे. आणि संसारातल्या सुखात केवळ सुख नाही आहे, त्या सुखाच्या पोटात दुःखही आहे.
हे दोन्ही अशुद्ध आहेत. सुखही अशुद्ध आहे आणि दुःखही अशुद्ध आहे. शुद्ध दुःख आणि शुद्ध सुख नाही आहेत, हे दोन्ही भेसळ आहेत. आणि शुद्ध सुख असेल तर तो माणसांना मोक्षच देतो. हे कच्चा सुख देत नाहीत. कच्चा सुख देत नाही. कसं आहे, एक माणूस चोरी केला, श्रीमंतांच्या घरात चोरी केला. गरिबाच्या घरात कोण चोरी करतो का? नाही. श्रीमंतांच्याच घरात चोरी. खूप मोठा श्रीमंत होता, त्यांच्या घरात चोरी केला. करता करता पकडला गेला. वॉचमन त्याला पकडला. दुसऱ्या दिवशी कोर्टात पोलीस स्टेशनला नेले. पोलिसांनी चार्जशीट तयार करून त्याला कोर्टात हजर केले. दावा सुरू झाला. तो जेलमध्ये होता आरोपी, आणि मालकही यायला लागला आणि आरोपी पण यायला लागला. कोर्टात केस सुरू झाला. दोघांचाही ऐकून घेतला. आरोपीने सांगितले, काय करावं आम्ही, दारिद्र्यच एवढं आहे माझ्या घरात, मी इकडी तिकडी काम शोधलं, मला कोण काम देईनात. मग काम नाही मिळाले म्हटल्यानंतर जगायचे तरी अधिकार आहे की नाही? मला आहे ना, जगायचा अधिकार आहे. मग शेवटी मी चोरी करायचं ठरवलं. चोरी करताना मी विचार केला, चोरांच्याच घरी चोरी करायचं असा मी विचार केला म्हणा. मग शेवटी यांच्या घरी मी चोरी केली म्हणा. चोरीला आलो होतो आणि पकडला गेलो. माझा काय दोष आहे म्हणाल. असं कसं म्हणतोयस तू? ह्यांचा वकील म्हणाला, अरे चोरांच्या घरी चोरीला आलाय म्हणजे श्रीमंती म्हणजे चोर आहे असा कशावरून म्हणतोय? हे बघा, धर्मशास्त्र असं म्हणते की आवश्यकतेपेक्षा अधिक संग्रह करून ठेवणे हे दुसऱ्यांच्या संपत्तीवर डल्ला मारण्याबरोबर आहे. कारण आपण आपल्या घरात अधिक संग्रह करून ठेवले तर दुसऱ्यांच्या घरात त्याचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे माझ्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या घरात संपत्ती अधिक आलेले, अधिक संपत्ती संग्रहित करणे धर्मशास्त्रात चोरी मानले गेलेले. त्यामुळे चोरांच्या घरातच मी चोरी केलेले. त्यामुळे शिक्षा द्यायचं असेल तर जज साहेब एक काम करा, आधी शिक्षा ह्याला झाली पाहिजे, नंतरची शिक्षा मला झाली पाहिजे. कारण ह्यांनी माझ्या आधी चोरी केलेली आहे म्हणून ह्याला आधी शिक्षा करा. मग ह्यांच्या घरी मी चोरीला आलो ना, मला शिक्षा नंतर द्या. जजजींना पटलं ते. जजजींनी सांगितलं, जो चोरी आत्ता केला ह्याला 3 महिन्याची शिक्षा, ज्याच्या घरात चोरी केलाय त्याला 3 वर्षाची जेल सजा सुनावला. तो मालक घाबरला, म्हणाला मला 3 वर्ष माझ्या घरातली संपत्ती चोरतोय आणि मला 3 वर्षाची सजा, आणि हे चोरी करायला आलाय ह्याला 3 महिन्याची सजा, हे कुठलं न्याय? बघा, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. बघा, देवाला अभिषेक घालणं हे पुण्यकार्य, याला पाप कोणी म्हणणार नाही. परंतु ज्या गाईच्या दुधावर त्या वासरूचा अधिकार होता तो हिसकावून घेऊन त्याचं दूध काढून आणलाय, पुण्यकार्यच केलायस तू. परंतु त्या वासरूच्या तोंडावर मारून त्याची हक्काची दूध जे चोरून आणलायस अभिषेकाला, हे पाप आहे. मधमाशांनी आपल्या बाळासाठी काढून ठेवलेले मध ड्युटी पेटून पळवून लावून सगळ्यांना जे काढून आणलायस, त्यांच्या अधिकार तो हिसकावून घेतलायस, तो आणून पुण्यकार्य केलास. म्हणजे दुसऱ्यांची संपत्ती लुटून आणलास आणि इथे दान करतोयस. दान करणे हे पुण्यकार्य आहे, पूजा करणे, अभिषेक करणे हे पुण्यकार्य आहे. तथापि पुण्यकार्य करण्याकरता जो द्रव्य संपादन केला आहे तर द्रव्य दोषपूर्ण आहे. त्यामुळे आता तुला मोक्ष नाही मिळणार तर तू स्वर्गात जायला पाहिजे. स्वर्ग कच्चा सुखाला मिळते, कच्चा पुण्याला मिळते, पक्का पुण्याला मिळत नाही. का? त्या स्वर्गामध्ये स्वर्गही दोषपूर्ण आहे, स्वर्गही दुःखाने भरलेली आहेत. सातिशय, नाशापात अशा पद्धतीच्या दुःखाने स्वर्ग भरलेले आहे.
क्षय, सातिशय, नाशापात या 3 दुःखांनी भरलेले. कारण कितीही पुण्य करून आपण स्वर्गात गेलो तर हळूहळू हळूहळू भोगानी, पुण्यभोगानी क्षीण होतात. भोग क्षीण झाल्यानंतर पुण्य संपले की पुन्हा पापाला म्हणजे दुःखाला आपण सामोरे जाणारच. कधी कधी रोज तेच 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 खाऊन कंटाळा येतो. तसं केवळ पुण्य 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 भोगून सुख 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 भोगून माणसाला त्या पुण्याची सुद्धा सुखाची सुद्धा वीट येते. म्हणून ते दुःख आहे. आणि नासापात कधीतरी दुर्बुद्धी होऊन दुर्घटना घडते तेव्हा एकदम वरून खाली ढकललं जातं. विशेष सुखातनं खाली एकदमच नरकातच जाऊन पडावं लागतं. हे दुःख आहे तिथे. शुद्ध पुण्य असेल माते पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्ञानदेवानी सांगितलं, भगवंताला प्राप्त व्हायचं असेल, भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर केवळ आणि केवळ शुद्ध पुण्य असायला हवं. तिथे पाप करू नये. मग कसं करणार, कसं हे? त्याला करण्याकरता एकमेव मार्ग आहे, मीचा त्याग करून. हे भोग कोणाला अनुसरून येतात, कोणाच्या पाठीमागून येतात, कोणाजवळ येतात? हे सुखाचा भोग असो दुःखाचा भोग असो येतात कुठे? यस्य नाहं कृतो भावो बुद्धिः यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् न हन्ति न निबद्धते. भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेले यस्य नाहं कृतो भावो म्हणजे जिथे मी करतो हे भाव नाही आहे. बुद्धिः यस्य न लिप्यते, जिथे बुद्धी आसक्त नाही आहे, अडकलेले नाही आहे, बुद्धी कशात अडकलेले नाही आहे, तो माणूस हत्वापि सैमान लोकान, जिथे मी करतो ही भावना नाही आहे आणि केलेल्यात कशाची आसक्ती नाही आहे, त्या माणसांच्या हातून काहीही घडलं तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा लेप लागणार नाही, सुखाचा किंवा दुःखाचा लेप लागणार नाही. अर्जुनाला कृष्ण परमात्मा सांगतात आपोआप सुटतो. तसा संसारात सुखदुःखांचा पाठ सुटावं असं वाटत असेल, थोडं 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 अहंकाराला बाजूला सारणं गरजेचे आहे. मी नाही करत, भगवंत करता करविता, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. करताही तूच आहेस, करविताही तूच आहेस, आणि तुझ्यासमोर मी कोण आहे? ही धारणा जर मनात असेल मग दोन्ही नाही तयार आहे. म्हणजे करायचं ते करायचं आणि तूच करता, मनाला येईल ते केला आणि आता कोणतरी येऊन ठोकायला लागल्याबरोबर म्हणतोय देवा तुझ्या नावाने हे केलं आणि मला का ठोकायला आले? भगवंत म्हणतोय तू कशाला समजतोय? तुला ठोकले तरी मलाच ठोकले तसं म्हण की तू. करताना तुला म्हटलास आणि आता भोगताना म्हणतोयस मला का? करताना जसं म्हटलास आता भोगतानाही त्याचाच आहे म्हण की. आम्ही काय करतो, मी नेहमी म्हणत असतो, राजा प्रवचनला रोज गेला, सगळ्यात परमात्माच आहे म्हणाले महाराज, ऐकला, अणु रेणू तृणकाष्ट सगळ्यांमध्ये भगवंत भरलेले, सगळ्यांवर प्रेम असायला पाहिजे असं ऐकला. मोलकरीण होती, तिच्याशी लग्न करायला तयार झाला. बायको म्हटली हे काय करायला लागलात? पोरं लग्नाला आलेत आणि आता मोलकर्णीशी लग्न करायला निघालात तुम्ही. म्हणाला रोज प्रवचनला जातीस, काय कळत नाही का तुला? हां, सगळीकडे परमात्मा पाहायला पाहिजे, सगळ्यांवर प्रेम करायला पाहिजे, महाराजांनी सांगितले की नाही, आणि एवढं ऐकून अजून तिथेच आहेस तू? म्हटले आता अवघड झाला. गेली महाराजांकडे, महाराज बायको नवरा असा असा करायला लागला आहे.
पोरं लग्नाला आलेत, आता स्वतःच दुसरं करायचं म्हणतो, आता काय करायचं. महाराजांच्या लक्षात आलं, आपण प्रवचन केलं खरे, लोकांनी त्याचा फायदा कसे उठवतात हे त्यांच्याही लक्षात आलं. म्हणाले असं कर, आज घरी जा आणि मी सांगतो असं असं कर. घरी गेली. भूक लागलेली कधी येते, जेवायला वाढते, बायको म्हणून वाटच बघत होता. गेल्याबरोबर शेण, गाईचं थोडंसं, म्हैशीची थोडी, बकरीची थोडी, कोंबड्यांची थोडीशी लेंडी, असं सगळी शेळी, मेंढरी, बकरी सगळ्यांची थोडी थोडी पंचपक्वान्न वाढली, लेंडी, आणि ठेवली समोर. नवरा म्हटलं, हे काय चालवलीस? म्हणाल, हे काय चालवलं? तुम्ही जे चालवली तीच चालवली मी पण. म्हणाल, हे काय जेवण आहे का? म्हणाली, बघा महाराजांनी सगळ्यात परमात्मा आहे, सगळ्यांवर प्रेम करायला पाहिजे म्हणून सांगितले, ह्याच्यावर कशाला द्वेष करता? घ्या, स्वीकार करा. म्हणाले, पत्नी सोडून जर दुसऱ्यांवर प्रेम करता येतं तर जेवण सोडून, दूध सोडून शेणावर का प्रेम करू नये? केवळ दुधावरच प्रेम करावं. शेणही तिचंच आहे, दूधही तिचंच आहे, त्या गायही तिचंच आहे, आणि करा, प्रेम करा, खा. म्हणाली. त्याच्या लक्षात आलं आपलं कुठे चुकलं ते. संसार असं असतो, यथार्थतेवर चालत असतो, समजत असतो, आणि काही गोष्टी बळसदे रद्वैतवन बाह्य दोळ, बाह्याचरण करायचं नसतं. समजण्यासाठी बाह्य आचरणामध्ये पती पती आहे, पत्नी पत्नी आहे, इतर नातं जिथे तिथे आहे त्या नात्याप्रमाणेच वागायला पाहिजे, अन्यथा तसं वागून चालणार. शुद्ध पुण्य जेव्हा तेव्हा होतो जेव्हा पूर्ण समर्पित होतो भगवंताला. करणारा करवणारा तूच आहे देवा. मग त्याला काही झाले तर त्याच्यावरच जातं, त्याच्यावरच जातं. होळीची दिवस होते. एक जण हे शेणी बिणी चोरायला गेले. मुलांची सुग्गीच आहे ते, लाकडं चोरून आणायचं, शेणी चोरून आणायचं, म्हणजे गोवऱ्या आणायचं. नेहमी त्यातलं पोरगा प्रवचनला जात होता. तो म्हटला, चोरून आणताना पकडला गेला. हे का आणलास? म्हटलं, मी काय माझ्या स्वतःसाठी आणले, देवासाठी आणले. म्हणा, आम्ही काय आमच्या घरात जाऊन दूध तापवणारे थोडं येत ना, आमच्या घरी नेऊन आम्ही काय स्वयंपाक करणारे थोडं म्हणाला या लाकडाने आणि या शेणकोठ्याने. अहो, देवाच्या कार्यासाठी. आणि होळी काय देवाची कार्य आहे, देवाच्या कार्यासाठी आणले. मग तो म्हटला, देवाच्या कार्यासाठी माझ्याच अंगणातले का? हे बघा, देवाच्या कार्यासाठी सगळ्यांची अंगण सारखेच म्हणाल. आम्ही देवासाठीच केलेले आहे. आम्हाला का आरोपी समजताय तुम्ही? तेव्हा त्याच्याबरोबर इतर मुलंही होते. ते म्हणाले, बरोबर आहे, तुझा वाद बरोबर आहे. हो, देवासाठी करतो आम्ही, का आमच्या स्वार्थासाठी करतोय? थोडं अजिबात कोण करून चालणार नाही तुम्हाला म्हणाले. तो जाऊन आपला भावकी गोळा करून आणला, एकेकाला ठोकायला सुरू केला. आणि जो पोरगा पहिला होता ना, तो म्हणाला, बघा आम्ही खरोखर देवासाठी केले असू तर ही मारसुद्धा देवालाच जातील, आणि आमच्या स्वतःसाठी केले असू तर आम्हाला पडतील. ज्यांच्या घरातनं चोरी करून आणलेले होते त्या घरातली बायकासुद्धा आलेले होते. येताना शेणी घेऊनच, शेण घेऊन आले होते. शेणी नाही, आता शेण घेऊन आले होते, एकेकाच्या तोंडावरच मारायचं म्हणून. आणि शेण मारायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांची तोंडावर शेण बसला, आणि काही ठराविक मुलंच होती, त्यांच्या तोंडाला किती मारून शेण लागेना. कुठे जाते म्हणून बघता तर गावातली जेवढी देवळं होती त्या सगळ्या देवांच्या तोंडावर शेण बसलेली होती जाऊन. का? ज्यांनी देवासाठीच करतो या भावनेने केलेली होती, त्याचं दुःखही देवालाच गेलेलं होतं, त्याचं सुखही देवालाच गेलेलं होतं. त्यांनी केवळ
समयसाधकता म्हणून देवाचे नाव वापरणार होते, ते सगळ्यांचे तोंडावर शेण बसलेलं होतं. म्हणून शरण तुला भगवंता या भावनेने जर आपण केले तर या सर्व सुखदुःखाच्या कचाट्यातून आपण मुक्त होतो. अशी भावना समर्थांनी या समासात प्रकट केली. आणि आपणही आपल्या जीवनात सर्व जरी नाही जमलं तर थोडं थोडं तरी देवावर भार सोपवायला सुरू करूया. मी तरी नेहमी म्हणतो, बाबा ज्या दिवशी मला कष्ट होते, ज्या दिवशी कमी पडतं, त्या दिवशी मी देवाला प्रार्थना करतो, महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, आज बहुतेक माझं काहीतरी चुकलेलं आहे आणि हा दुःख झाला किंवा हा कष्ट झाला आणि मी उद्या निश्चितच सुधारणा करेन. मला 2-4 दिवसात जे नाही ते सगळं येतं. का? मी म्हणतो की मला नाही मिळाले, मला कमी पडले, मला दुःख झालं, ह्याचं कारण मीच आहे. माझंच कुठेतरी चुकलं आणि ते चूक मी देवावर नाही घालणार. माझा चूक मी सुधारणा करतो. देवा तू रक्षण कर, बस. म्हणून ज्या दिवशी मी प्रार्थना करतो देवाला, देवा बघ पगाराचे दिवस आलेले आहेत, खात्यावर पैसे नाही आहेत, 1 रुपया येत नाही, आरडाओरडा करायला लागल्यावर त्या दिवशी म्हणतो आमचं काहीतरी चुकलेलं, आम्हाला पाठ शिकवण्यासाठी, अद्दल घडवण्यासाठी देवा तू असं केलं आहेस, यातून जरूर आम्ही दखल घेतलेली आहे आणि निश्चितच पुढे अशी घटना घडणार नाही. ह्यात कुठेतरी आम्ही कमी पडलो, ते कमीपणा काढून टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एवढीच प्रार्थना केली की बस 2 दिवसात सगळे ठीकठाक होते. परंतु दोष कोणावर तरी देत राहिलो तर नाही होणार. तात्पर्य आपणही आपलं सर्व कर्तव्य त्या भगवंतावर टाकू. आपण काय करणार आहोत, किती करणार आहोत आणि आम्ही करून कुठल्या कोपऱ्याला जाऊन पोचणार आहे? नाही. महाराज असंच म्हणत होते, नेले तर नेलं असेल, देवाने नेले असं म्हणूया, दिला नाही तर नाही दिले असं म्हणूया, दुःख झाले तर देवाने दिले दुःख, सुख दिले तर देवाने सुख दिले असं म्हणूया. द्यायचं तर सगळी श्रेय देवालाच द्यायचं, ते कशाची का असे ना, आपल्यावर का घ्यायचा? मग घ्यायचंच ताकद असेल, जसा सुख भोगण्यामध्ये रस आहे तसा दुःख भोगण्यातही रस ठेवावा. आले आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार का घालावा, देवावर का घालायचं? असू द्या ना. मग ती तेवढी तरी त्या दोन्हीपैकी एक तरी तयारी पाहिजे. अर्धा कच्चा करून चालणार नाही. म्हणून सोपं, देवावर भाल घालणं सोपं आहे, अन्यथा दोन्ही पेलण्याची तयारी ठेवा. जीवन आनंदी होतं आहे, हेच मोक्ष आहे. असा मोक्षोपभोगाची शक्ती सामर्थ्य आमच्यामध्ये सद्गुरु भगवंत वृद्धिंगत करो, असो गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वरा, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वरा.